जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव. उन्हाचा तडाखा खूप जास्त वाढलेला आहे. त्यातल्या त्यात आमच्या विदर्भातलं ऊन अ, सहन होत नाही. माणसांना काय, प्राण्यांना पण सहन होत नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला खरंच सांगतो, जर का आपल्याला जनावरं पोसायची आहेत, आपल्याला शौक करायचा आहे, घोडे असो, गाय असो, तर या उन्हाळ्यात किंवा इतरत्रही त्यांची खूप निगा करावी लागते, त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. आणि बघा ना, आता मी जस्ट दवाखान्यातनं ओपीडी करून आलेलो आहे. दुपारचे जवळ-जवळ 3:45 झालेले आहेत आणि घरात जाऊन कपडे चेंज करत नाही, तर मला आधी हे सगळे कामं करावे लागत आहेत. म्हणजे अर्थात करावे लागत आहेत म्हणण्यापेक्षा माझी आवड आहे ती, त्यामुळे मला करावंच लागणार आणि त्याशिवाय नाहीतर काय, की आपण जर का लक्ष दिलं नाही, उष्माघाताचे बळी पडू शकतात. त्यामुळे आपल्याला आपल्या प्राण्यांची, आपल्या घोड्यांची, आपल्या गायींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सोबतच त्यांच्या ज्या पाणी पिण्याचे जे काही भांडे असतात, बकेटी असतात, त्या स्वच्छ करणं, त्यांना धुवून ठेवणं, हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण काय आहे, की प्रत्येक गोष्ट आपण कुठल्याही माणसाच्या भरोश्यावर सोडू शकत नाही. कारण माणूस आपल्याला वेळ देतो कदाचित 2ची, 3ची आणि तो येत नाही. तोपर्यंत आपलं जनावर उपाशी असतं, कधी तहानलेलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या या सर्व ज्या काही गोष्टी आहेत, मला हे सगळं करताना पाहून तुम्हाला कसं वाटतं? मला अवश्य सांगा. मला तुमचा अभिप्राय खूप आवडेल आणि सोबतच जर का यातनं कोणाला प्रेरणा मिळत असेल, की असं काही आपण करावं, आपण घोडे ठेवावे, आपण गायी ठेवाव्यात, तर याहून जास्त मोठा आनंद कुठलाच नाही. आणि शेवटी मित्रांनो, परत एकदा सांगेन, प्लीज डू लाइक, शेअर एंड सबस्क्राईब अवर चॅनल देसी डॉक्टर डायरीज. थँक मित्रांनो. थँक व्हेरी मच. बाय बाय.